If this video has found you, that means your साधना जर्नी इज ऑलरेडी बिगिन. टुडे इज डे 14 आणि आजचा रिमाइंडर आहे कंटेनमेंट. आपण ना आयुष्यात कधीतरी नवीन मिळालं की आपण विचार करतो की हां मला हे भेटलं तर हॅपी होईन, जॉब मिळाला तर, घर मिळालं तर, पैसे वाढले तर आणि एखादी इच्छा पूर्ण झाली तर. पण तुम्ही कधी ऑब्झर्व केले का स्वतःला की आपली एक इच्छा जेव्हा पूर्ण होते ना तेव्हा लगेच दुसरी इच्छा तयार होते. अँड दिस इज वेअर वी फॉरगेट समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट, कंटेनमेंट. कंटेनमेंट म्हणजे सॅटिस्फाय असणं, आपल्यासाठी जे आपल्याला लाईफमध्ये भेटले त्यासाठी ग्रेटफुल असणं. कंटेनमेंट म्हणजे तुमची ड्रीम्स सोडून देणं तर अजिबात नाही. तुम्ही स्वप्न मोठी बघू शकता, तुम्हाला बेटर लाईफ हवी असू शकते, त्यासाठी तुम्ही प्रयत्नही करू शकता. बट ॲट द सेम टाईम तुमच्या लाईफमध्ये आज जे आहे त्यासाठी तुम्हाला ग्रेटफुल राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. कधीकधी आपण इतकी गोष्टीच्या पुढे मागे धावत असतो ना की आज आपल्याला काय आहे तेच बघायला विसरतो किंवा आपल्याला वाटतच नाही की हे काही खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपलं घर असू शकतं, आपली फॅमिली, हेल्थ, आज मिळालेला आपला दिवस, सकाळची एक शांत सकाळ असू शकते, आपण घरी प्यायलेला चहा, पाऊस, निसर्ग, दीज आर द थिंग्स ना की जे एकदम नॉर्मल वाटतात पण हे प्रत्येकाला भेटत नसतं. म्हणून आज ना स्वतःला एक प्रश्न विचारा, जर माझ्याकडे आज जे आहे ते काही काळासाठी राहिलं तर मी त्यात पीस शोधू शकतो का? कारण हॅपीनेस नेमकी पुढे काय भेटणार यामध्ये नसते, तर समटाईम्स हॅपीनेस इज सिम्पली आपल्याकडे जे आहे ना सध्या त्यासाठी असते. कंटेनमेंट म्हणजे लाईफ थांबवणं हे अजिबात नाही आहे, पण आपण ग्रेटफुल राहणं आहे. आजची एक छोटीशी साधना, तुमच्याकडे आधीपासून असलेल्या गोष्टींना चूज करा, त्या लिहून काढा, विदाऊट कम्पॅरिंग, विदाऊट विशिंग फॉर समथिंग एल्स, विदाऊट इवन थिंकिंग. आणि आज जे आहे ना त्यासाठी ग्रेटफुल राहा. जस्ट से की थँक्यू, मला हे जे भेटलं आहे ना त्यासाठी थँक्यू. ओम नमः शिवाय.